मोर्चाला सुरुवात झालेली आणि आपल्या सोबत ज्या आगामी महापालिकांसाठी हा मोर्चा निघालाय, ज्या मतदार याद्यांच्या घोळावरून आपण हा मोर्चा काढतोय, आपल्या सोबत मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असलेले विठ्ठल लोकरे साहेब आहेत. साहेब, मला सांगा की एकूणच या मोर्चाला रणगाडा मोर्चा म्हणून आधी संबोधण्यात आलं होतं, चेष्टा करण्यात आली होती, गर्दी जमणार नाही असं म्हटलं जात होतं. आता ही गर्दी पाहता विरोधकांना काय उत्तर द्या? जे रणगाणा बोलत होते त्यांच्या डोळ्यातून आहे ना आता रक्ताचे अश्रू आलेले आहेत, तर ती त्यांना भीती झालेली आहे आणि ही सच्चाई आहे. या सच्चाईला कोणीच ठुकरावू शकत नाही, कारण तुम्ही ऑल ओव्हर भारतामध्ये बघणार तर ह्याचा आवाज राजीव गांधीने विचारला, राहुल गांधीने जे विचारला त्याच्यानंतर पूर्ण भारतामध्ये अगोदर राजसाहेबांनी विचारला आणि त्या पद्धतीने तुम्ही बघताय की सत्याचा मोर्चा आहे आणि जे सत्तेवर बसलेत, जे 132 सीट आल्यानंतरही महाराष्ट्रामध्ये सुखसुखाट होता, त्याच्यात लक्षात येतं की ती भीती किती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आणि या सत्यासाठी चाललेले हे जनतेसाठी आहे, कुठल्या पक्षासाठी नाही आहे. हे जनतेला कळायला पाहिजे की आपलं वोट कुठे जात आहे. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा तुम्ही बघताय. मला वाटतं भारतामध्ये असा मोर्चा कधीच झाला नाही. हा सत्यासाठी आहे, हा फक्त महानगरपालिकेसाठी नाही, संपूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इलेक्शनसाठी आहे. धन्यवाद. आपल्या सोबत मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. प्रत्येक घटक, प्रत्येक नागरिक आपल्याला दिसतोय. आपण जर का कॅमेरा फिरवला तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं या मोर्चामध्ये आबाल वृद्ध सगळ्या वयोगटांचे नागरिक असतील, महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, इथे सामील झालेले आहेत. या मोर्चाचे आणखी अपडेट जाणून आपण घेणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा सडेतोड.